दक्षिण आफ्रिकेतील कॉमेट्स मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीत परतलेले धावपटू सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचे साळी स्टॉप येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनची टीम आणि रत्नागिरीकरांच्या वतीने याचे आयोजन केले। विमान अपघात व मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहून व स्वागताची दुचाकी रॅली रद्द करून रत्नागिरीकरांनी समाजभान राखले। साळी स्टॉप येथे शहराच्या प्रवेशद्वारापाशी ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी संदीप तावडे, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगराध्यक्ष बंडेशेठ साळवी, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध यांनी प्रसादचे पुष्पगुच्छ देऊन आणि पुष्पहार घालून अभिनंदन केले। अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो। रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री भैरीबुवा याला आम्ही नेहमी नमस्कार करून कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी समर्थ होण्याची तयारी करतो आणि तो कायम आमच्या पाठीमागे उभा राहतो। आणि खरंच भैरीबुवाची कृपा आहे की त्यामुळे हे 90 किलोमीटरचं अंतर लिलेया पाडलं गेलं, त्याने पार पाडून घेतलं। आणि भैरीबुवाच्या कृपेने आपल्यासारखे सर्व रत्नागिरीकर माझ्या वैयक्तिक आमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये आले। माझ्यापेक्षा अतिशय चांगले धावणारे, चांगले सायकलिंग करणारे मित्र रत्नागिरीमध्ये मला मिळाले आणि त्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळाली की असं काहीतरी आपण केलं पाहिजे। फक्त याच्या माझी भावना एकच होती की एवढी 22,000 लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये का धावतात ते जाऊन बघायचं आणि ही 22,000 लोक धावत असताना त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं असतं त्याचं शूटिंग करायचं आणि एक दिवस असा आणायचा की ज्या पद्धतीने रत्नागिरीकरांनी आज एका प्रसादचं स्वागत केलं तसं इंग्लंड, अमेरिका, युरोपमध्ये कोणीतरी प्रसाद असेल तो रत्नागिरीमध्ये येऊन लावेल आणि तिकडे गेल्यानंतर त्याचं स्वागत त्या प्रत्येक देशामध्ये लोक करतील या भावनेने तिथे धावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।